अकोला दस्तक 24 न्यूज में मैं सैयद जमीर जेके आपका स्वागत। अकोला महानगरपालिका चुनाव, नागरिकों का मागास वर्ग, प्रवर्ग, महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण नए सिरे से निर्धारित। अकोला महानगरपालिका की आगामी सार्वत्रिक चुनाव 2025 के लिए नागरिकांचा मागास वर्ग, प्रवर्ग, महिला तथा सर्वसाधारण महिला के लिए आरक्षण का निर्धारण आज डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मुख्य सभागृह में किया गया। आरक्षण प्रक्रिया को पारदर्शी बनाने के लिए इसे थेट एवं सोडत पद्धति द्वारा संचालित किया गया। कार्यक्रम के दौरान महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त दिलीप जाधव, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, माजी आयुक्त स्वीय सहायक जितेंद्र तिवारी, जीआईएस विभाग के चंदन प्रसाद, संगणक विभाग प्रमुख हेमंत रोजतकर, शुभम अहेरकर, महेश राउत, गोपाल बाहेकर, नीलम खत्री, मैथिली बोबड़े सहित अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित रहे। आरक्षण निर्धारण प्रक्रिया शांत, पारदर्शक व नियमानुसार पूर्ण होने से आगामी नगरपालिका चुनाव की तैयारी को गति मिली है। आज महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सोडतीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। दिनांक 11 नोव्हेंबर रोजी जी आरक्षण सोडत काढलेली होती त्याच्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेकरिता ज्या जागा नेमून द्यावायच्या आहेत त्या व्यतिरिक्तच्या जागांचं जे सोडतीद्वारे आरक्षण निश्चित करावायचं होतं त्याच्यामध्ये ब जागेचा आणि ब या दोन्ही मधील जागांचा विचार करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे टोटल एकूण 12 प्रभागांमधून ह्या 3 जागा सोडतीद्वारे काढण्याच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने सूचना केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आज सभागृहामध्ये ही सोडत पार पडलेली आहे। सर्वसाधारण संवर्गातीलही महिलांसाठी आरक्षण निश्चित करावयाच्या जागांचा आज नेमून देऊन आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे। महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक, पत्रकार बंधू हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे।